सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या राहिल्या, तेव्हा अजित पवार त्यांच्याबरोबर नव्हते. अजित पवारांनी उमेदवार दिला, नाना काटे, 99,000 मतं घेतली. ज्यांना सरकारविरुद्धी राग आपला काढायचा आहे, व्यक्त करायचा आहे, त्यांच्यासाठी निवडणूक ही एक व्यासपीठ असतं. एवढंच मी सांगतो. साहेब, असं थेट म्हणता येईल का की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातला पोटनिवडणुकांचा बिनविरोध पॅटर्न बदलला? नक्कीच बदलला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये साधारण एक संवेदनशीलता होती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तो भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राची संवेदना ही मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी अशा प्रकारची नाती आम्ही सगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आल्यापासून आणि केंद्रामध्ये शहा मोदींचं राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, एवढा पुरते तरी टिकून आहे. उद्या एकमेकांशी बोलतायत म्हणून ईडी लावतील. नाही, राऊत साहेब, तुम्ही म्हणता आहात की उद्धव ठाकरेंनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या. पाठिंबा यासाठी विचारला जातो आहे की सुनेत्रा पवार विविध राजकीय नेत्यांच्या प्रमुख नेत्यांना फोन करून पाठिंब्याची विनंती करतात. त्यामुळे त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबाही महत्वाचा ठरतो. यासाठी कारण तुम्ही असं म्हणाला होता की अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचे स्नेहपूर्ण संबंध होते, अगदी महाविकास आघाडी सरकार असताना. हो, मग होते ना. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला, ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. हे तुम्ही कसं काय विसरता? तसे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचेही स्नेहपूर्ण संबंध होते, आमचेही होते. पण ते आता ज्या बाजूला उभे आहेत ती बाजू महाराष्ट्राच्या हिताची नाही, ती बाजू महाराष्ट्राच्या फायद्याची नाही, ती बाजू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची नाही. अशा वेळेला आम्हाला विचार करावा लागतो. आम्ही किती संवेदनशील असलो, उद्धव ठाकरे साहेब किंवा आम्ही सगळे, तरीसुद्धा राजकीय निर्णय घेताना अनेकदा चर्चा कराव्या लागतात, विचार करावा लागतो, नातीगुती काही वेळेला दूर ठेवावी लागतात आणि निर्णय घ्यावे लागतात. कारण आम्ही आजही महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभे आहोत. तसे जर उभे नसतो तर कालच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र निवडणुका लढलो नसतो. हर्षवर्धन सपकाळांबद्दल तुम्ही आज थेट संपादकीयमध्ये म्हटलात की सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी. काँग्रेस कुठेतरी आपलीच भूमिका रेटतंय आणि नाही, असं नाही, मी असं म्हटलेलं नाही आहे. तुम्ही जरा अग्रलेख सामनाचे काळजीपूर्वक वाचले पाहिजे, तुम्हाला दिशा मिळेल महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणाची. लक्षात घ्या, हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य आहे, प्रांताध्यक्ष म्हणून ते वक्तव्य योग्य असेल. ते म्हणतात की आम्ही फक्त पाठिंबा देत राहायचं का? नाही. आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा, राहुल गांधी नावा. तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही होतं पाठिंबा द्यायचा का? नाही. राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया ब्लॉक आहे आणि हा इंडिया ब्लॉकचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. आमचा सगळ्यांचा त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे. अशा वेळेला महाराष्ट्रात सध्या जी दुर्दैवानं जे आकडे आम्हाला मिळाले, मी दुर्दैवानं म्हणतोय की कोणाला 10, कोणाला 16, कोणाला 20, अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची काँग्रेस ऐकत नाही असं त्याच्यात. नाही, मी असं म्हणत नाही. काँग्रेसचं म्हटलं आहे उद्धव ठाकरे सरकार जाण्याचं आपण थेट तुम्ही काँग्रेसवर बोलले. तुम्ही मुळात विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी कोणाशीही विचार विनिमय न करता सोडले. तो एक निर्णय महाविकास आघाडी सरकारला तडे देणारा ठरला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व मेहनतीने आणलेल्या सरकारचे सगळे मुसळे केरात गेले.
आज महाराष्ट्रात जे अराजक निर्माण झाले आहे त्याचे मूळ विधानसभा अध्यक्ष पदाच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यात आहे. थेट खापर तुम्ही काँग्रेसवर फोडले. या संदर्भात जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या वेळेला माननीय उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यासपीठावरती हा मुद्दा मांडलेला आहे. इतकंच नव्हे तर दिल्लीच्या हायकमांडचे सुद्धा या विषयावर त्यांनी अनेकदा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे आता याच्यावरती मी इथे उभं राहून बोलण्यात अर्थ नाही. मी लिहिलं आहे, आम्ही लिहिलेलं आहे, भूमिका आहे. आम्ही काँग्रेसला समजून सांगत आहोत की देशावर भविष्यामध्ये जे परिवर्तन होईल त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत तुम्ही त्यांच्याशी सन्मानानं, आपुलकीनं आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागायला पाहिजे. हा विषय फक्त महाराष्ट्रातला नाही आहे. हाच विषय बिहारमध्ये असू शकतो, हा तेलंगणात असेल, हा उत्तर प्रदेशमध्ये असेल, सगळ्याच राज्यामध्ये हा तामिळनाडूमध्ये असू शकतो. हा विषय प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला प्रादेशिक पक्षांशी जुळवून घ्यावं लागेल, त्यांना ताकद द्यावी लागेल आणि त्यांच्या मदतीनं तुम्हाला तुमचा आकडा वाढवावा लागेल. त्यासाठी तुम्ही आम्हाला सुद्धा मजबूतीनं आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्हाला आमदार दमानियांनी आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही ते आमंत्रण स्वीकारताय का? तुम्ही